Krishna सुंदरते ध्यान उभे विटे वरी सुंदरते ध्यान उभे विटे वरी सुंदरते ध्यान उभे विटे ध्यान उभे विटे सुंदर प्रजाम विटे मुनिया ध्यान विटे मुनिया तुलसी हार पिता मकर Ramani Madhe Ram Krishna Jete Raksham Mitava Jete Raksham Ganga Adi Papa Nashe Ganga Adi Papa Nashe Ganga Adi Papa Ganga Adi Papa Nashe Ganga Adi Papa Tuji Paule Kumar Ne Paule Kumar Tuji Paule Kumar Ne Paule Kumar Ete Manamaju Ramaro Ete Manamaju Ramaro Ete Manamaju Ramaro Ete Manamaju Bhavadila Santojani Bhavadila Santojani Bhavadila Santojani Bhavadila Santojani Tukerani Rakoni Tukerani Rakoni Tukerani Rakoni Tukerani Rakoni Tukerani Rakoni Tuji Paule Kumar Ne Paule
तुझी पावले सुकुमार मनमाटे रमरे तुका मने वाचू तुका मने वाचू भात घालू भात घालू तुझी पावले सुकुमार तुझी पावले सुकुमार मनमाटे भ्रमरे मनमाटे भ्रमरे देखे लक्ष्मी देखे लक्ष्मी देखे लक्ष्मी Go
तुझे पावले सुकुमार गंगारी पवनश गंगारी पवनश तुझे पावले सुकुमार तुझे पावले सुकुमार माझे भ्रमर मन माझे मन माझे भ्रमर जेथे लक्ष्मीचा वास गंगाली पापनाश तुझी पावले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर ठाव दिला संत जणी सुखे राहिले लपवून तुझी पावले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर तुका म्हणे वाकी भाट जा देतिणी लोकी तुझी पावले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर पांडुरंगापूर प्रथम म्हणा दुसरे चिरसंताची त्यांच्या दरबाराने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतांची रंजो चित्तासी अप्रिय यांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार कर पायी ठेवी माता तुका विनवी पंढरी नाथा रंगी उडवावी कथा पूर्वी म्हणत माय बापा उद्या उपचार येथे मनची दातारा गावी गावी माझी सेवा इंद्र बळाची देवा वेळचा ठाव पायावरी जीव भाव गावी गावी माझी सेवा इंद्र बळाची देवा चित्ताची असून तुका करीतो कीर्तन गावी गावी माझी सेवा दीना दुर्गाची देवा दीना दुर्गाची देवा दीना दुर्गाची देवा गावी गावी माझी सेवा दीना दुर्गाची देवा
जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापनाश, तुझी पावले सुकुमार तेथे मन माझे भ्रमर. प्रसंगी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अहम जगदवंद जगद्गुरु वीर वैष्णव संत श्रेष्ठ शिरोमणी विषय विध्वंसक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचं महाराजांच्या कुलाची कुलदेवत वंश परंपरेनं जगद्गुरु तुकोबराय ज्या देवाची उपासना ज्यांच्या घराण्यामध्ये चालू आहे त्या देवाचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय करतात. आणि त्या देवाचं वर्णन करत असताना महाराजांची जी अवस्था आहे, परमार्थी जीवन जगत असताना अवस्थेपर्यंत पोचता यावं लागतं. केवळ साधना करून चालत नाही. मग ती साधना आम्ही का करतोय त्याचाही विचार आमच्या अंतःकरणामध्ये असावा लागतो. जर साध्याची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये नसेल तर केलेली साधना सुद्धा ती फलद्रूप होत नाही. निष्फळ जाते, ती वाया जाते ती साधना. साध्याची जाणीव अंतःकरणामध्ये असावी लागते. आता आम्ही रस्त्याने चालतोय, महावारी आहे, आषाढी वारी आहे. नियम आहे तो, नामामणे केशी राजा केला नियम चालवी माझा. भ्रम आम्हाला असता कामा नये. अहम कर्तृत्व आमच्या अंतःकरणामध्ये असता कामा नये. अहम ज्ञातृत्वही आमच्या अंतःकरणामध्ये असता कामा नये. आम्ही पंढरपूरच्या वारीला चाललोय असा जो म्हणतोय मी चाललोय, भ्रम आहे. एकतर प्रारब्धामध्ये आहे म्हणून आम्ही वारीला चाललोय. एकंदरातली सगळीच माणसं आली त्यात गावाला असं, पण त्यांच्या प्रारब्धामध्ये नाही, आमच्या प्रारब्धामध्ये आहे म्हणून आहे. प्रमाण देऊन जातो. वाट दावी करी धरोनिया. त्यानं आम्हाला आमच्या हाताला धरलेलं आहे आणि हाताला आमच्या धरलं असल्या कारणामुळं तो आम्हाला तिथपर्यंत घेऊन चाललेला आहे. तो कुणालाही घेऊन जात नाही महाराज, कुणालाही नाही. त्याला वाटतं ज्याला घेऊन आपल्यापर्यंत यावं त्यालाच घेऊन जातो, इतरांना घेऊन जात नाही. या बोलण्याला आधार आहे. अंती ते आपणा पाशी न्यावे, कुणालाही नाही म्हणून याच्याकरता आपणाची देव होय गुरु, योगक्षेम त्याचे जाणे दरबारी. वाट दावी करी धरून अप्राप्त वस्तूची प्राप्ती आणि प्राप्ताचं रक्षण करण्याचं काम तो करतो. तिथपर्यंत तो घेऊन जायचं काम करतो महाराज तो परमात्मा. आणि या ज्यावेळेला आम्ही या वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला, गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान केली, त्याला काही नियम आहेत महाराज. नियमाचं परिपालन झालंच पाहिजे. जो नियमाचं परिपालन त्याला करता येत नसेल तर तो वारकरी नाही महाराज. नियम सांभाळता आला पाहिजे. वारकऱ्याचे काही नियम आहेत महाराज. म्हणून प्रमाण असं आहे, पडता जर भारी नियमांना तळे निर्धार. आम्ही निर्धार केलेला एकदा, ते नियम आम्ही स्वीकारलेले, त्याला कधी बाधा येता कामा नये. आणि त्याच्यातला विशेष नियम जर कोणता, तो नियमच करत नाही अजिबात, तुकोबरायचं परखड प्रमाण आहे. काही नित्य नियमानी अन्न काय तो श्वान, वाया मनुष्यपण भार वायू तो वृषभ. याला अंडरलाईन करा, वाया मनुष्यपण. मिळालेला तुम्हाला हा मनुष्य देह तुम्ही मिळवलेला आहे तो, पण त्याच्याकरता तुम्ही काही नियम जर ठरवत नसेल तर तो वाया मनुष्यपण, वाया गेलं महाराज. मग आयुष्य जात आहे पहा, बस काळ जपत असे महा. आपण आपल्या स्वतःच्या हिताचा विचार केला पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये. मनुष्य देहाची सार्थकता काय, ध्येय ठरवता आलं पाहिजे. आणि ध्येय जर आम्ही ठरवलं नाही, साध्य जर आम्ही ठरवलं नाही तर केलेली साधना फलद्रूप होत नाही, निष्काम होते, निष्फळ ठरते. मग साध्य कोणतं आहे? आम्ही पंढरपूरच्या वारी करता चाललेलो आहे. हे साध्य जर आमच्या डोळ्यासमोर नसेल, आम्ही किती जरी चाललो तरी सुद्धा घाण्याला बांधलेला बैल जसा चालत राहतो, जुंतेले घाणा हा प्रमाण. आता वेळ नाही आपल्याला एवढा, माफी मागून जरा बोल. बांधून या डोळे. चाललो किती ते न कळे, किती चाललो ते कळतच नाही महाराज आम्हाला. पण ध्येय जर ठरलं पंढरपूरमध्ये पोचायचं आहे, मग पंढरी क्षेत्र आले का आम्ही थांबतो. आता का नाही चालत? पंढरी क्षेत्र आलेलं आहे, आता का चालत नाही? कारण आम्हाला पंढरपूरमध्ये पोचायचं होतं, हे आमचं ध्येय ठरलं होतं, साध्य ठरलं होतं. आता चालण्याची साधना आमची संपली. मनुष्य देह प्राप्त झाला की साध्य करावं लागतं. आणि ते साध्य जर कोणतं असेल, सच्चिदानंद पदवी, सच्चिदानंद या पदावर आम्हाला विराजमान व्हायचं. आमचं जीवन कृतार्थ झालं पाहिजे ना, की मनुष्य देह प्राप्त झाल्यानंतर आता आम्हाला काय मिळवायचं या मनुष्य देहामध्ये
ते आम्हाला कळलं पाहिजे पहिली गोष्ट. देवाची हो म्हणती ते होती. महाराज म्हणतात तुमचं एकदा ध्येय ठरू दे. तुम्हाला देव व्हायचं असेल, देवाची हो म्हणती, ज्यांना वाटतं आपल्याला देव व्हायचंय ते तुम्ही देव व्हाल. पण तुमच्या चित्ताचा विषय देव होणं असला पाहिजे. वारीच्या वाटेनं फार नियम आहेत महाराज, तसा विचार केला. नियमाचा कस जर लावला प्रत्येकाला तर सकळाशे येते आहे अधिकार, याचा विचार करावा लागेल. पहिला नियम जर कोणता असेल, होय होय वारकरी, का पाहे पाहे पंढरी आणि मग होय होय वारकरी. अगोदर होय होय वारकरी आणि मग पाहे पाहे रे पंढरी. अगोदर वारकरी व्हावं लागेल आणि मग पंढरीला आम्हाला पाहावी लागेल. तर पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. एवढंच नाही, आम्ही वारकरी झालो, अगोदर वारकरी व्हायचं, त्याच्याशिवाय जायचं नाही पंढरपूरला. म्हणजे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायचं नाही. आता आलोय ना बस, संपूर्ण विषय. आता काही माघारी जाता येत नाही आपल्याला. जे नियमाचे आहेत ते नियम मोडत नाहीत वाटचालीमध्ये, आणि जे नियमाचे नाही ते नियम मोडल्याशिवाय राहत नाही. नियम मोडणं हा त्यांचा नियम आहे, आणि नियमात राहणं हा वारकऱ्याचा नियम आहे, आपला नाही, वारकऱ्याचा नियम आहे. आम्ही तरी अहंकार कशाला पाहिजे. अगोदर वारकरी व्हायचं. आता दुसरं प्रमाण देतो, पंढरीचे. मग आता वारीला आलेत ना, मोक्ष प्राप्ती प्राप्त करून घेण्याकरता त्यांना प्रयत्न करावाच लागत नाही. ते अधिकारी मोक्षाचे, मोक्षाचा अधिकार त्यांनी मिळवलेला आहे. एक तर पंढरपूरचा वारकरी झाला तो की तो मोक्षाचा अधिकारी आहे, एक. आणि दुसरा त्याचा अर्थ असा प्राप्त होतो, वारकरी होऊन पंढरपूरला जा, त्याचं व्हायचं आणि मग पंढरपूरला जायचं, त्याच्यात विशेष प्रेम प्राप्त होत. तो जर आपल्यासाठी आपणाचे देव होय गुरु, तो निर्गुण निराकार निश्चल परब्रह्म रंगरूप वर्ण विरहित असणारा जर तो आकारला येत असेल, आपल्यासाठी आपणाचे देव तो जर होत असेल, तर आपण त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी झालं पाहिजे ना. मग काही जर आपण होत नसेल तर मग उपयोग काही, काहीच नाही. देवाची हो म्हणती, आपला एक तर निश्चय ठरला पाहिजे, आपल्याला देवच व्हायचंय. पण देव होण्याकरता हे नरदेह निदान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. या नरदेह निदानाच्या माध्यमातून नियमाचं उल्लंघन आपल्याकडून होता कामा नये. किती संकट आमच्या जीवनामध्ये आलं तरी सुद्धा नियम आम्ही सोडायचं नाही. मला पहिली गोष्ट आहे. मग गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान केली की त्याच्याकरता काही नियम ठरवून दिलेत. मग पहिला नियम जर कोणता असेल त्यानं वारी केली. गळ्यात माळ घातली की आम्हाला, ज्यांच्याकडून आम्ही माळ घातली की ते आम्हाला पहिला नियम विचारतात, वारी कोणती. मग वारी सांगावी लागते. आषाढी सांगा, कार्तिकी सांगा, चैत्र सांगा, माघ वारी सांगा. त्या 4 वारी आहेत मला, त्याच्यामध्ये मुख्य 4 वारी. महिन्याची वारी या नंतरचा भाग आहे. पण या 4 वारीची एक वारी सांगावी लागते, आणि ती सांगितली म्हणजे एक देवाची वारी आणि संतांची वारी ती करावी लागते. पण हे सुद्धा प्रमाण आहे देवाचं आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका. अरे बाबा रे, तुम्ही आषाढी आणि कार्तिक हे 2 मोठे सोहळे आहेत, आणि त्याच्यामुळे तुम्ही मला विसरायचं नाही. सांगे तसे गुज पांडुरंग. देवच सांगतात की बाबा रे मला विसरू नका, आणि या 2 वारी तुम्ही केली पाहिजे. वारी शब्दाचा अर्थ तरी काय, जे केल्यानंतर काही गोष्टीचं वारण आहे का. जे केलं की काही गोष्टी ज्या आमच्या जीवनातल्या आहेत त्याचं वारण आहे, ते पुन्हा शिल्लकच राहत नाही. हा एक अर्थ प्राप्त होतो. त्याला सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. वारी वारी जन्म मरणा ते निवारी.
जन्म मरणाची वारी नाही, जन्म मरणाचे निवारी. जे जन्म मरणाचं निवारण करतं ती वारी. त्याचा एक अर्थ प्राप्त होतो. दुसरा अर्थ असा प्राप्त होतो, वारी म्हणजे एरझार आहे. जायचं आणि यायचं ही एरझार आहे. मग आम्ही पंढरपुरामध्ये जातो, पुन्हा माघारी येतो, आम्ही पुन्हा पंढरपूरला जातो. कारण कुलधर्म आणि कुलाचाराचा विचार करत असताना वारी कुलधर्मामध्ये कुलाचारामध्ये मला संबंध सांगितलेला आहे. मग आपलं जीवन जर यथार्थ व्हावं, आपला संसार सुखाचा, समाधानाचा, शांतीचा व्हावा असं जर वाटत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही कुलधर्म कुलाचार सांभाळला पाहिजे. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुलाचारी नाम विठोबाची. जगद्गुरु तुकोबरायांच्या कुलाची कुलदेवता भक्त काम कल्पद्र पंढराय परमात्मा. महाराज म्हणतात त्या कुलदेवतेचा संबंध माझा आताचा नाही, माझ्या अगोदर 7 पिढ्या विश्वंभर बाबा ही पंढरपूरची वारी करत 15 दिवसाची. मला विस्तार करायचं नाही, मला 9 चाट कीर्तन संपवायचं. हे वारीतलं कीर्तन आहे, ते काय विधवत्ता सांगण्याचं कीर्तन नाही. महाराजांचं प्रमाण आहे, माझ्या अगोदर 7 पिढ्या तो माझ्या घरी राहण्याकरता आला होता. नांदेड तया घरी दैवत पंढरी. राहण्याकरता म्हणून नुसता नाही, राहण्याकरता येणं वेगळं. घरी कंटाळा आलाय, आम्ही तुमच्या घरी राहायला आलोय पाहुणे म्हणून, आता तुम्ही आमची सेवा करा असं राहण्याकरता देवाला नाही. नांदेड तया घरी नांदायलाच देवाला होता. आणि नांदायला जाणं या शब्दाचा अर्थ असा प्राप्त होतो, दुसऱ्याच्या सत्तेमध्ये राहणं, तिथं आपली सत्ता चालवायची नाही. एक अर्थ. दुसरा अर्थ, पराधीन जीवन जगणं. सगळं आपल्या अधीन असताना सुद्धा आपण त्याच्यासाठी त्याच्या सत्तेत जाणं, पराधीनतेमध्ये राहणं. चालेल हे शरीर कोणाची सत्ते अगदीच नाही. वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता. सगळी सत्ता जरी त्या परमात्म्याची असली तरी सुद्धा ही सगळी सत्ता सोडावी लागते, विसरावी लागते. आणि ज्याच्या सत्तेत जायचे, आता तुझ्या ताब्यात नाही, अंकिता आहे ताब्यात आहे, याला नांदणं म्हणतात. सगळं मला कळतंय, पण तरी सुद्धा आपला स्वतःचा शहाणपणा तिथं चालवला जात नाही. देव सुद्धा आपुले ते थोरपण नारायण विसरला. महाराज वेडा झाला, वेडा झाला लाचावला भक्तीसी. ज्याचं मन भगवंताच्या प्राप्ती करता लाचावलेलं आहे. लाचावले मन लागली से गोडी. त्याच्यासाठी लाचावला भक्तीशी तो त्याच्या ताब्यात जातो आणि त्याच्या ताब्यात गेला तो भक्त म्हणाल तसं तो राहतो. आपली सत्ता नाही चालू होतो, याला म्हणतात नांदणं. आणि तो नांदे तया घरी दैवत पंढरीची, तो त्याच्या घरी राहण्याकरता येतो. महाराज म्हणतात तो आमच्या घरी राहायला आला, पण एक किती 7 पिढ्या माझ्या अगोदर त्याची सेवा चालू आहे. नुसती सेवा नाही, ती सेवा तरी कसे आहे. माझ्या वडिलांची निराशी देवा, माझ्या वडिलांची निराशी देवा, तुझी सेवा पांडुरंगा, पांडुरंगा राखी आधारवंता, तुझा प्रकारे राखी आधारवंता, उपवास राखी आधारवंता, उपवास राखी आधारवंता. माझ्या वडिलांची तुझी 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 सेवा पांडुरंगा, माझ्या तुझी सेवा आठवण करून दिली तुकोबराने देवाला. आणि हे भांडण आहे देवाशी महाराजांचं. हे देवा, हा तू माझ्या मृत्यूलोकामध्ये आकारला आलेला आहेस आमच्या करता. आलासी आकारा अमुची काळा तुका म्हणे भिडा भक्तीची.
आणि भांडण तुकोबरा देवाशी करतात. माझ्या वडिलांची निराश आहेस तू. म्हणजे महाराजांनी इथं आपल्या वडिलांना सुद्धा त्याच पदावर नेऊन बसवलं. माझ्यामुळे नाहीस, माझ्या भक्तीसाठी नाही, तू माझ्या वडिलांनी. दुसरं प्रमाण आहे, हे माझी मिरासी ठाव तुझे पायापासी. मिराशी काय आहे आमची? तुझ्या चरणाजवळ आमची जागा आहे, कुठेही आमची जागा नाही. अजून एक प्रमाण देतो, अशी जागा मी आमच्या जीवनामध्ये आम्ही मिळवलेली आहे. देवोनिया जीव वडील साधीला ठाव. याच अभंगामध्ये 2 ठिकाणी ठाव शब्द आलाय. हे माझी मिरासी ठाव तुझे पायापासी. मिराशी आमची. मिराश शब्दाचा अर्थ आहे हे सगळं दिसतंय ते वतनदारीचं शेत आहे. आम्ही सांगतो हे आमचं वतन आहे. नामदेवराय बोलले आमचं वतन काय? शिंपियाची कुळी जन्म माझा झाला. आमचं काय, आम्हाला कुठली शेती काय आलं? म्हणजे माझंही सांगतोय बरं, असंच आपलं काही नाही आमच्याकडं. मग आता तुमची मिराशी काय? वतन आमची मिराशी पंढरी. काय प्रमाण आहेत महाराज. महाराज म्हटले, नामदेवराय म्हणतात, अरे देवा आमची मिराशी काय? छातीवर आपटून सांगितलं आमची मिराशी. वतन आमची मिराशी पंढरी हे आमचं वतन आहे. आणि आम्ही राहतो कुठं? 2 प्रमाण कसे आहेत बघ. एक प्रमाण देव त्यांच्या घरी नांदायला येतो, पण कुणाच्या घरी? कुणाच्याही घरी नाही. ज्यांची नांदणूक विठोबाच्या घरी आहे त्याच्या घरी देव नांदायला येतो. वतन आमची मिराशी पंढरी आणि वतन आमची मिराशी पंढरी विठोबाचे घरी नांदणूक. मग आम्ही राहतो कुणाच्या घरी? विठोबाच्या घरी. काही ठरवून नाही बरं का महाराज, काहीच ठरलं नाही, काही नाही. 2-4 अभंग डोळ्यासमोर त्यातला कुठला घ्यायचा फेटा बांधता बांधता ठरवलं. आणि त्यात ठरवून पुन्हा त्यातलं बोललं सुद्धा काहीच ठरवू येत तेच बोलत राहायचं. विठोबाचे घरी नांदणूक. बरं तिथं जे नांदण आहे ते नांदणं कसं आहे? म्हणून पुन्हा बोलतो जरा, आपल्या मनाला आवडेल असं न राहता ज्यांच्यावर नितांत प्रेम करायचंय तो माझा जीव की प्राण आहे, त्याच्यासाठी सर्वस्व मी दिलेलं आहे. आणि त्याला आवडेल तसं आहे, आपल्याला आवडेल तसं नाही. त्याला म्हणतात नांदणूक. मला फार चांगली भाजी मला आवडते, त्यांना आवडून येतं न आवडू, पण माझ्या आज तुम्ही हेच खायचं, आज आता वेगळी भाजी करणार नाही, शे नांदणूक नाही. मग आता इथं सत्ता कुणाची आहे? अरे मला आवडत नाही, नवरा म्हणतो मला आवडत नाही, तरी तू करायला आवडेल, तुझ्यामुळे मला खावं लागतंय ते, याला नांदणूक नाही. बायकोला नाही भाजी आवडली चालेल, पण नवऱ्याला आवडते त्यांच्यासाठी मी खाते, याला म्हणायचं नांदणूक. आपला शहाणपणा संपला. आणि विठोबाच्या घरी नांदणूक आहे आणि तिथं नांदणूक काय? त्यांना आवडेल तसं करायचंय. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा गजर रात्रंदिवस असंच ना प्रमाण. ते रात्रंदिवस देवाचं ते भजन, त्याला आवडेल तेच करायचंय, दुसरं काहीच करायचं नाही. म्हणून सेवा करून नित्य नाचू महाद्वारी, नामाची उजरी जागवू तेथे. आम्ही फक्त देवाच्या महाद्वारामध्ये सेवा करू, सेवा करू, नित्य करू, नाचू महाद्वारी, नामाची उजरी तिथे जागू. हे नामदेवरायांचं भाषण, नामदेवरायांचं बोलणं आहे. तेच तुकोबराय बोलले, हे माझी निराश आहे आणि मला सग नाही मिळालं, कारण माझ्यासाठी त्या वडिलांनी ठाव जीव दिला स्वतःच. देवनिया जीव वडिले साधेला ठाव. हे मिळत नाही हो. अहंकाराची भाषा असता का म्हणा हे माझं आहे, नाही चालत. हे त्यांनी केलंय आणि ते आता आम्हाला मिळालेलं आहे. मग हे जे आता आम्हाला मिळालंय की त्यांच्या घरी तो देव राहण्याकरता येतो. महाराज म्हणतात माझ्या घराण्यामध्ये तो राहण्याकरता आला, आणि तो नुसता राहण्याकरता नाही तर आमच्या घराण्याची सगळी सेवा महाराज तो देव करतो. अजून एक प्रमाण देतो वारीचं बोलता बोलतो. मग त्या देवाची वारी करतो. आता देव ठरला, तुका म्हणे जाते सनकाधिक जाते ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. माझ्या कुळाची कुलदेवता तो आहे, माझ्या संसारामध्ये सुख मिळावं म्हणून त्याची वारी केली पाहिजे, म्हणून महाराजांची वारी आहे. पंढरीची वारी आहे माझे आहे माझे
करीन उपवासी पांडुरंग परमात्म्याची वारी आमच्या घरावण्यामध्ये आहे. पंढरीची वारी आहे माझी घरी. पण आणि करणं तरी तीर्थ वारी करतोय. पण दुसरी गोष्ट आहे, कुलाचार जर कोणता असेल, वारी करणं हा कुलधर्म आहे. आणि कुलाचार जर कोणता असेल त्याचं व्रतवैकल्य करणं हा कुलाचार आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदैवत हे ठरलेलं आहे आणि त्या कुलदेवतेचा उपवास करावा लागतो. बहुतांशी सगळ्या लोकांचे भगवान शंकराचे अंशांश अवतार हे सगळ्यांचे कुलदैवत ज्योतिबा, खंडोबा, भैरवा. मग त्यांचा वार जर कोणता असेल तर तो रविवार आहे. तो प्रत्येकाच्या घरामध्ये खऱ्या अर्थाने त्या देवाचा उपवास व्रतवैकल्य केलंच पाहिजे. एक दुसरं व्रतवैकल्य जर कोणतं करत असेल तर भगवान शंकर आणि भगवान महाविष्णू या दोघांच्या मध्ये भेदच नाही, दोन्ही एक आहेत हा भाव वारकऱ्याच्या अंतःकरणात असला पाहिजे. या देवाच्या व्यतिरिक्त आम्ही आता दुसरा कुठलाही देव पूजणार नाही. सेंदरी हेंदरी दैवती कोणती भूते केते आपल्या पोटासाठी रडते मागते सीते अवदान. माळ घालणाऱ्याच्या अंगात कधी येत नाही. येत असेल तर महाराज त्याचा ते विचार करू नका. त्यांनी असल्या देवाच्या नादाला त्यांनी लागायचंच नाही. तो कुठं देवऋषाकडे जात असेल तर त्याने माळ घरात काढून ठेवावी ना आपला जीव द्यावा कुठं. तुझा विश्वास त्या देवाच्यावर पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी असला पाहिजे. मला असलं बोलायचं नाही कीर्तन. कसं माझ्या मुखातनं गेलं मला काही माहित नाही. ते गेलं ते मुखात. तो देव पांडुरंग परमात्मा हे माझ्या कुलाची कुलदेवता आहे. पण त्याची वारी आम्ही करतोय. व्रतवैकल्य केलं पाहिजे. एकादशी व्रत हे पांडुरंग परमात्म्याचं व्रत आहे. बरं दोन्ही एकच आहेत. हरिहरा भेद नाही. नका करू वाट मला तिकडचं नाही मी इकडे येतला अगोदरच तसं नाही तिथं तो नाही. कळलं ना. नाही तिथं नाही तो. हरिहरा भेद उभी रेष आहे. अज्ञानामध्ये हरी वेगळा हर वेगळा आहे. एक चतुर आहे आणि एक भोळा आहे. बस आता लय रावीचा विचार करायचा. हे शिवरात्रीतलं कीर्तन नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाट. मग दोन्ही एकच. म्हणून ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे त्यांनी एकादशी व्रत सोमवार न करते. बस कोणत्याची गती होईल नेणू. महाराज म्हटले जो एकादशी व्रत आणि सोमवार करत नसेल त्याची काय गती होईल. महाराज म्हटले काय मला सांगता येत नाही. कारण दोन्ही एकच आहेत. पांडुरंग परमात्म्याची पूजा करताना पायावर तुळशी दळ व्हावं लागतं आणि डोक्यावर बेलपत्र व्हावं लागतं. कारण भगवान शंकराचं स्थान जे आहे ते पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर त्यांना जागा प्राप्त करून दिली. दुसरं कारण आहे एक गुरु तत्व आहे. इथं ज्ञानोबरांची ओवे 9व्या किंवा 12व्या अध्यायामध्ये भगवान महाविष्णूंचे गुरु कोण आहेत तर भगवान शंकर आहे. आणि भगवान शंकरांचे श्री गुरु जर कोण असतील तर ते भगवान महाविष्णू आहेत. एकाच ध्यान करतायत. बाप ध्यानाचा बडीवारू एर एरा गुणी विनतली. भगवान शंकराचं ध्यान भगवान महाविष्णू करतायत आणि भगवान महाविष्णूंचं ध्यान भगवान शंकर करतायत. परिणाम असा झाला रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा रामकृष्ण वाचा शिवाचा
आत्मा राम आहे आणि रामाचा आत्मा शिव आहे. अजून एक प्रमाण मारुती वर्णन दिलं ते सांगून जाऊ. हरे हरी हरी मंत्र शिवाचा. भगवान शंकरांचा मंत्र कोणता आहे? हरी हा मंत्र भगवान शंकरांचा आहे. म्हणून जो वैष्णव आहे, वारकरी आहे, त्याने दोन्ही उपवास केलेच पाहिजे, सोमवार आणि एकादशी. हे चुकायचे नाहीत मला. पण सोमवार केल्यानंतर शिवाची उपासना होते, त्याच्यामध्ये मग पुन्हा कुलदेवतेचा आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. बस. महाराज म्हटले मी कुलधर्म कुलाचार करतोय, एकादशी व्रत करतोय आणि ही माझ्या घराण्यामध्ये चालू आहे. मग ही वारी केल्यानंतर काय होतं? त्या परमात्म्याचं महाराज आमच्यावर कृपा प्राप्त होते. त्याचं लक्ष राहतं आमच्या. अनन्य भावाने आम्ही त्याला शरण जातो, निवारण करतो तो महाराज. आम्ही वारी केली की तो निवारण करतो. पण ती वारी करत असताना बोलून गेलो तो शब्द पुन्हा बोलत नाही. अहम कर्तृत्व असता कामा नये. एक प्रमाण फक्त महाराजांचा अभंग आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगात आणि मी चालतोय म्हणायचं नाही. चालविषयी हाती धरून पुढचं पुन्हा बोलून जायचे. चालो वाटे जाता तुझाची आधार. अरे चालतोय मी नाही, तुझा आधार आहे मला चालताना, तुझा. अनुभव सांगून जातो जाता जाता. आता बस कंटाळाला, पाय दुखायला लागले. कधी कधी असं वाटतं की आता गाडी दिसली तर बसावून जरा पुढे जावं असं वाटतं. पण सांगू एक, दुसऱ्याच्या दिंडीतल्या गाडीला हात करावा वाटत नाही. निष्ठावंत असेल तर काय, बाकी काही कुठल्याही गाडीला हात करतील ते वारकरीच नाही, सोडूनच जाते. गळ्यात माळ असून सुद्धा आपल्या दिंडीतल्या वाहनाला हात करावा आणि पुढे निघून जावं. पण दुर्भाग्य असं असतं, मुक्कामाला तरी आपल्या दिंडीतलं वाहन जवळनं जात असत. मला कळतंय ना, जरा कळाय, हे सुद्धा कळाय जड आहे. चालतोय, कंटाळा आलाय, आता थांबायच्या वाहनात बसायचंय. पण त्याची जर इच्छा असेल की ह्यानं चालतच आलं पाहिजे, पाय नाही लावला पाहिजे वाहनाला, त्याच्यासाठी दिंडीतलं वाहन सुद्धा त्या जवळनं जात नाही. आणि निघालच तर ड्रायव्हर सुद्धा घाबरतो, महाराज येताय का बसताय का म्हणायला. अनुभव सांगतोय तुम्हाला. का घाबरतो? यांना अहो हे चालणार आहेत, हे निष्ठावंत आहेत. नेताजी बुवांना कोण ड्रायव्हर म्हणणार आहे? नेताजी बुवा बसताय का गाडीत? आहे का हिंमत त्याच्यात? मग ती कसली मोठी गाडी होते, ते बसणार पण नाही. तुम्हाला म्हणतील नाही, मारुती बुवाला म्हणतील मारुती महाराज बसता का म्हणून. मी नाही म्हणत, मी कशाला म्हणत आहे, मी असं म्हटलंही नाही बाबा, मी असं म्हटलं नाही. घाबरतो तो सुद्धा, बसा सुद्धा म्हणणार नाही. त्याला माहित आहे हे, कारण त्याचा भाव असतो की ह्यांनी चाललं पाहिजे, ह्यांनी वारी केलीच पाहिजे. किती क्षण जरी आला, कंटाळा जरी आला तरी सुद्धा महाराज तो आपल्याकडून ते करवून घेतो. तू चालो वाटे जाता तुझाची आधार. आम्हाला चालण्याकरता आधार जर कुणाचा असेल तर त्या परमात्म्याचा आधार आहे. म्हणून आम्ही अनन्य भावाने त्याला शरण जावं, असं टाकून द्यावा भार. तू का म्हणे घालू तयावरी भार बाबूवा संसार देवा पैतसा. समर्पण करून द्यावं सगळ्या शरीराचं आणि चालावं, सुरुवात करावी. आणि अनन्य भावाने शरण जायचंय, त्याला विसरायचं नाही. एक वाक्य अजून सांगतो अनन्य शब्दाचा अर्थ. अनन्य चिंतन तुम्हारी जनापरी उपवासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम ऐसे अनन्य गती के चित्ते चिंतित साते मातेचे उपासितयाचे सर्वस्व मीची करी. सगळं करेल तर तुमचं, पण तुम्ही अनन्य भावाने त्याला शरण जावं लागतं. मग अनन्य शब्दाची व्याख्या काय? देवाच्या व्यतिरिक्त अन्य 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 जे असेल त्या सगळ्याचा निषेध करून फक्त त्याला शरण जाणं याला म्हणतात अनन्य. अनन्याचा दुसरा अर्थ काय प्राप्त होत नाही. देवाविन बाकी काहीच नाही, सगळं शून्य आहे. कुठे एकमेव परमात्मा आहे, बोलण्याची नाही आता देवाविन काही. मग अनन्य भावाने शरण गेला जो माझं होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. आणि जन्म मरण निवारण जन होत ती वारी, त्याचे निवारी मी जन्म मरण. जो शरण गेला, शरण्य जाता शरण्य मीची एक. देव म्हणतात अरे अर्जुना, जो मला शरण येतो ना त्याला मी शरण जातो, त्याच्या अंकित जातो, ताब्यात जातो. म्हणून ताब्यामध्ये देव त्याच्या राहतो, त्या भक्ताच्या ताब्यामध्ये राहतो. म्हणून प्रमाण आहे पुन्हा महाराजांचं वंश परंपरा असं मी आणखी. अरे वंश परंपरेनं दास्यत्व आमच्या घराण्यामध्ये तुझा आहे, आम्ही तुझे दास आहोत वंश परंपरेनं.
आणि तुका मोकलिता लाज कोणा. तू जर आम्हाला मोकललंस, बाजूला केलंस, तू जर आमचा अंगीकार केला नाहीस, तुझी कृपा जर आमच्यावर झाली नाही, तर लाज आमची नाही, लाज तुझी जाईल. आता तुझी लाज तुझी देवा. आणि स्वतःची लाज सांभाळण्याकरता देवाला त्या भक्ताचं सगळं करावं लागतं. सांगता करी सर्व काम सगळं करावं लागतं. पण त्या अनन्य भावाने त्या परमात्म्याला आम्हाला शरण जावं लागतं. म्हणून ही वारीची संकल्पना त्याच्याकरता आहे. त्याला भेटायला जायचंय. पण भेटायला जातोय कोण? मी सिद्धांत मांडून जातो पुढे. वारीला जाणं म्हणजे त्याला भेटायला जाणं, बाकी काहीच कारण नाही दुसरं. आणि तो नियम आम्ही दिलाय त्यांना, सद्गुरूंना वचन दिलंय, मी आषाढीला येईन, कार्तिकेला मी येईन. पण आषाढी कार्तिकेला गेल्यानंतर काय तिथलं कर्म काय, धर्म जो सांगितला गेला, एक महत्वाचा मुद्दा सांगून जातो. उत्तम भक्त आहे, मध्यम भक्त आहे, अधम भक्त आहे आणि अधमाधम आहे. प्रत्येकाचे अधिकारी वेगळे वेगळे आहेत. उत्तमाने काय करायचं, मध्यमाने काय करायचं, अधमाने काय करायचं, अधमाधमाने काय करायचं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्यार ध्यान धारणा समाधी योग साधना ही वेगळी, त्याचा अधिकार वेगळा आहे. नामचिंतन करण्याचा अधिकार वेगळा आहे. देवाची पूजा करण्याचाही अधिकार आपल्याला नाही तसा विचार केला तर समर्पणाचा भाव अंतःकरणामध्ये असेल तर देवाची पूजा करावी. देवा पायी नाही भाव, भक्तीवरी वरी भाव. समर्पीला जीव नाही तरी व्यभिचार आहे तो. आम्ही पूजा करतोय पण समर्पण जर नसेल तर ती पूजा करताय, खोटी ती पूजा. समर्पणासमोर अधिकार नाही आम्हाला देवाची. आम्ही अधमाधम आहे, आम्हाला देवाची पूजा करण्याचाही अधिकार नाही. मग आम्ही कोणतं साधन करावं, तर आम्ही फक्त आमच्यासाठी साधन आहे वारी. मग एकच वारी महाराज करा, वर्षात एकदा करा, काहीच आम्हाला करावं लागत नाही. एक वारी जरी आम्ही केली, अनन्य भावाने ते देवाची वारी केली, तरी आम्हाला मोक्ष प्राप्त होतो. तिथपर्यंत आम्हाला तिथं गेलो तर तिथला धर्म काय तो सांभाळतो. स्थानिक धर्म आहे, विशेष धर्म आहे. दोन प्रकार झाले धर्माचे महाराज. धर्माची व्याख्या तरी काय? धर्माची व्याख्या एक अशी सांगितली, स्वस्वरूपासून बाजूला जाणं म्हणजे अधर्मानं राहणं, आणि स्वरूपाशी एकनिष्ठ राहणं म्हणजे धर्मानं वागणं. मग स्वरूपाची व्याख्या काय? मी कोण आहे त्याचं ज्ञान प्राप्त करणं आणि त्या मीशी एकनिष्ठ राहणं. मी म्हणजे परब्रह्म आहे आणि त्या परब्रह्माशी एकनिष्ठ राहणं म्हणजे धर्मानं वागणं. या धर्माचे 3 प्रकार, एक प्रवृत्ती लक्षण धर्म वेगळा आणि निवृत्ती लक्षण धर्म वेगळा. मग सामान्य धर्म, विशेष धर्म आणि स्थानिक धर्म. मग तीर्थयात्रेला गेलो, विशेष जर तिथला स्थानिक धर्म जर कोणता असेल तर पंढरपूरमध्ये गेल्यानंतर धर्म कोणता? बायकांची गर्दी बांगडीच्या गल्लीला आणि पुरुषांची गर्दी घुंगडीच्या गल्लीला. ही वारी नाही. पंढरपुरात गेल्यावर मग किराण्याचं दुकान कुठं आहे, मग साबुदाणा कुठे मिळेल चांगला, बटाटे कुठं आणायची, हे जर वारी चिंतन आम्ही करत असेल तर त्या वारीचा उपयोगच नाही. ऐका, राहण्याची सोय, या सगळ्या गोष्टी आम्ही करतो, थांबलं पाहिजे, सगळ्या सोय आम्ही केली पाहिजे, हे तिथला धर्म नाही. तिथला धर्म जर कोणता असेल, चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा, 2च धर्म आहेत. त्याच्यामध्ये देवाच्या दर्शनाचा धर्म सांगितलाच नाही. या प्रमाणामध्ये कुठं आहे का? नाही. हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवणे द्यारी, चंद्रभागे स्नान, तुका मागे चिदान किंवा संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ किंवा जे प्रमाण तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये चंद्रभागे स्नान आणि विधी तो हरिकथा. फक्त चंद्रभागेमध्ये स्नान करायचे. का करायचंय? तर ज्ञानोबरायचं प्रमाण आहे. तीर्थ बाह्य मनुष्य शाळे करणे अभ्यंतर उजळे. तीर्थामध्ये स्नान केलं तर बहिरंग शुद्ध होतं आणि बहिरंग शुद्ध होऊन काहीच उपयोग होत नाही, तर अंतरंग शुद्ध व्हावं लागतं. देव व्हायचं असेल ना तर अंतरंग शुद्ध पाहिजे. अंतरंग शुद्ध होण्याकरता देवाचं ज्ञान, देवाचं नामचिंतन करावं लागतं. आणि ते देवाचं नामचिंतन कुठं ऐकायला मिळतं? तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे उगनाम त्रिवेणीचं प्रमाण आहे. जळ कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानी नाम, तेथेची उत्तम चरणरज वंदिता. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, गाती ऐकती सागर, ते पवित्र हरिकथा. नित्य देवाचं नामचिंतन कीर्तनामध्ये ऐकतात. म्हणून देव असतो तो कीर्तनामध्ये, विटेवर देव उभा तिथं नाहीये. पण पंढरपुरामध्ये लाईनला बारीला उभं राहण्यात वेळ नाही घालवायचा. चंद्रभागेत स्नान करावं, कुंडली ग्रहाचं दर्शन घ्यावं आणि जिथं हरिकथा असेल ती हरिकथा ऐकावी. जर या गोष्टी जर आम्ही केल्या नाहीत
तर आमची वारी व्यर्थ आहे, शून्य आहे. पंढरपुरामध्ये जाऊन जर कीर्तनच आम्ही ऐकत नसेल तर आमची वारी सफल होत नाही. कारण देवाला आवडीचा विषय तो कीर्तन आहे. तिथं देव उभा आहे कीर्तनामध्ये. पुढे चला. मग हा स्थानिक धर्म तिथला सांभाळावा लागतो आणि तो स्थानिक धर्म सांभाळता सांभाळता जगद्गुरु तुकोबराय वारीमध्ये आले. भक्तकाम कल्पगुरु पंढऱ्या परमात्म्याला भेटले आणि एक वाक्य बोलून गेलो, वृत्ती करतो. वारीला जाणं म्हणजे भेटायला जाणं. भेट आहे ती, प्रमाणे देऊन जातो त्याला. ज्ञानोबराय म्हणतात, मी अवघाचे संसार सुखाचा किरण आनंदपर्यंत मिळलो आणि शपथ दिली, जाईन गे माई तया पंढरपुरा. प्रमाण कसं आहे? भेटेन माहेरा, माझं माहेर आहे ते पंढरे, माझे माहेर साजणी. सगळ्या संतांचं माहेर आहे ते पांडुरंग परमात्मा आहे, मायेबाप आहे तो, जीवाचं जीवन आहे ते. मग त्याला भेटायला जाईल ज्ञानोबराय म्हणतात. पण त्याला भेटायला जाणं म्हणजे काय? बाप रखुमादेवीवर विठ्ठलाची भेटी. आणि पुढचं प्रमाण कसं आहे? ती भेट म्हणजे काय? आपुल्या सर्वसाठी करून केला. सर्व शब्दाचा अर्थ देवाचं स्वरूप जसं आहे तसं तो त्या भक्ताला बनवतो. म्हणून एक प्रमाण आहे ज्ञानोबरायचं. अजून एक, बाप रखुमादेवीवर सावळा सर्वागती, चित्त चैतन्य भेटी देखत घेऊ. असंच ना ते प्रमाण. चित्त चैतन्य हा घालीत केव, चित्त चैतन्य भेटी घालीत केव, असं ते प्रमाण आहे. चित्त आणि चैतन्याची भेट व्हावी लागते. इथं तुम्ही आम्ही देवाला भेटतो नाही, ते चैतन्य ते विठेवर उभा आहे. विठेवर उभा आहे ते चैतन्य आहे. मूर्ती म्हणतात ज्ञान आहे, चैतन्य आहे. आणि त्या चैतन्याला भेटायला हे चित्त तिथं जातं. चित्त चैतन्य भेटी म्हणजे वारी, ती भेट आहे म्हणजे चित्त चैतन्याला भेटायला जातं. आणि चित्त चैतन्याला भेटतं त्यावेळेला चैतन्य चित्ताला चैतन्य बनवतं. बस याला अनुभव घ्यावा लागतो. मग हा अनुभव आल्यानंतर महाराज म्हटले, मी देवस्वरूपाची योग्यता मला प्राप्त झाली. मग आता माझी अवस्था काय? सर्व सुखल्या लो सर्व अलंकार, आनंदे निर्भर दुर्लभ आस्वायसा कोटे, आठवची नाही देहीच विदेही भोगो दशा आता निश्चिंती पावलो विसावा. ही सगळी अवस्था माझ्या जीवनातली आहे. त्याला सहज अवस्था असं म्हणतात. महाराज म्हणतात, मी त्याला भेटलो आणि ती सहज अवस्था आहे. आणि त्या सहज अवस्थेचं वर्णन तुकोबराय अभंगामध्ये करतात. समोर देव उभा आहे आणि त्या देवाच्या समोर तुकोबराय, दोघांच्या मध्ये काही थोडंसं अंतर आहे. त्या देवाला समोर देवानी महाराजांनी पाहिला, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. महाराज म्हटले, माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढराया. आणि मग त्या देवाचं वर्णन तुकोबराय करू लागले. आणि ते देवाचं वर्णन करता करता महाराजांचं मुख शांतच बसत नाही. अरे बाबा देवा, तू कसा आहेस? माझ्या समोर उभा आहे. आणि त्या देवाला पाहता पाहता तुकोबराय बघायला लागले. ज्ञानदृष्टीने तुकोबराय त्या देवाला पाहिला, चक्षुरेंद्रियांनी त्या देवाला तुकोबरायांनी पाहिला. आणि पाहिल्या बरोबर एक त्रास आहे, त्या देवाचं दर्शन घेतल्यानंतरचा फायदा काय? मोक्ष प्राप्त होतो देवाच्या दर्शनाने. तू का म्हणे नोही परती, तू का म्हणे नोही परती, तू का म्हणे नोही परती, तू का म्हणे नोही परती. तुझा दर्शन मागोती, देह भाव हरला, देह भाव हरला. तुझा दर्शन मागोती, तुझा दर्शन मागोती, देह भाव हरला. तुझं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर 18व्या अध्यायामध्ये वर्णन आहे, दृश्य दृष्टा दर्शन. इथं समोर जे दृश्य आहे आणि मी त्याला पाहतोय, तो मी दृष्टा आहे. आणि मध्ये जी क्रिया चालू आहे ते दर्शनी क्रिया आहे. आणि ही दर्शन क्रिया मी करत असताना आहेत ती, पण दर्शन घेता घेता मी मलाच विसरलो, हरपलो. पाहता पाहणे दुरी सारोनिया,
ज्ञानोबराय म्हटले आता ते मध्ये एक येत होतं तेही मला अडसर व्हावं लागला आणि मग मी त्याला म्हटलं बाबा पाहणे मागसर पाहणे दुरी सारोनिया मग त्याला पाहायला गेलो आणि त्याला पाहताना आता मीच पाहता पाहता मी माझा देहभाव विसरला हरपला मी मनाच विसरलो मी देह तादात्म्य बुद्धीतनं मी बाहेर आलो आणि मग त्याला बघितला आणि मग त्याला बघत असताना ज्ञानोबराय म्हणतात जो योग्यांना दुर्लभ आहे अनंत रूपे अनंत वेशे देखील त्याशी महापरकमा देवर पुन्हा बाणली कैशी पण बघितला कसा बघितला फायदा काय झाला देखिला माये देवाचा देव आणि देवाचाही देव मी बघितला आणि तो बघितल्यानंतर वाक्य सांगतो चला आठवलं म्हणून सांगतो आमच्या अंतःकरणातला संदेह जर फिटला नाही तर आम्ही त्याला अजून सुद्धा बघून सुद्धा बघितला नाही कधी कधी माणसं म्हणतात तुम्ही बघून न बघितल्यासारखं केलं पारीच्या वाट्यानं ते तिकडे चहा पित असतात आपल्याला वाटतं आम्हाला ते बोलवतील पण ते बोलवत नाही मग ते आम्ही लक्ष असतं दोघं बघतात हे पुन्हा काय म्हणतात तुम्ही चहा पित होतो म्हणजे आम्हाला बोलवलं पण नाही तुम्ही नाही म्हणले तुम्ही अहो मी बघितलं नाही बघून न बघितल्यासारखं केलं मग आता सुद्धा मी पंढरपूरला जातो देवाचं दर्शन घेतो घेणार आहे पण दर्शन घेताना सुद्धा बघून न बघितलेलं आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल का ज्ञानोबराय म्हणतात मी त्याला बघितला आणि बघितल्यानंतर माझ्या अंतःकरणातला संदेह जो आहे संशयाचं निरसन झालं नुसता संशय फिटला नाही संदेह निरसन झालं नाही निमाले दुजेपणा जो होता तो मी आणि तू हा दोन्ही सुद्धा निवारण झालं त्याचं निमाले ते संपलं आता मी तू पण जाऊ दे दुरी एकची गोंगडी पांगोरवारी आणि म्हणून मी तूपणा जिथं संपून जातो ऐका जरा मग बाहेर आल्यानंतर सुद्धा मी म्हणजे अमुक आहे आणि तू म्हणजे तू वेगळा कुणीतरी हा दोघातला भाव ज्यांचा संपला प्रमाण देऊन जातो विषयी विरक्त दया नाही अपपर सर्वदा संतुष्ट सवे व्यापक निर्धार संकोचित भाव संपला देवाच्या दर्शनाने आणि व्यापक भूमिका निर्माण झाली विधायका पण एकदा देवाच्या मंदिरात गेलो गाभाऱ्यात देवाला बघितला संकोचित आहे पण बाहेर आल्यानंतर आता व्यापक दिसू लागला विठ्ठल विस्तारिला जणी सत्य ही पाताळे बरुणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी हरिदिशे जनी वणी आत्मतत्वी हे त्या देवाचं दर्शन मला आता जिकडं बघावं तिकडं मला दिसू लागलं परिणाम काय झाला अपपर भावच संपला कारण मीच परब्रह्म आहे मग समोर बघतो तेही आता परब्रह्म आहे मग दोघांमधलं दुखण्या अनेकाच्या दुःखे विषय सगळा संपला आता हीच विष्णूची महापूर आता दुसरा अनुभवच नाही म्हणून नागबाबांचं जे हरिपाठातलं प्रमाण आहे पूजा जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप आणि पूजा जप ध्यान त्याशी नाही आता त्यानं काहीच करायची गरज नाही कारण ते करी तो पूजा ते कल्पू तो जपू माझा तो झोपे तो कपिटवजा समाधी माझी मग तो चालतो ते चालणं सुद्धा माझी प्रदक्षिणा आहे ते जे जे कर्म करत असेल ते प्रत्येक कर्म ही माझी पूजा आहे आणि तो झोपला तर ती माझी समाधी अवस्था आहे मी त्या अवस्थेचं वर्णन तुमच्या समोर मांडतोय या अवस्थेला तो पोहोचलेला आहे कारण हे सगळं तुकोबरांच्या जीवनामध्ये घडलेलं आहे जे ज्ञानोबरांच्या जीवनात घडलं नामदेवांच्या जीवनामध्ये घडलं तीच अवस्था तुकोबरांच्या जीवनामध्ये आहे आणि या अवस्था त्या देवाला बघितल्यावर तुकोबराय बोलू लागले देवा मी तुला पाहिलेला आहे आणि पाहता पाहता आता माझ्या लक्षामध्ये आलं तू कसं आहेस कारण तुझ्या ठिकाणी काय आता तुझं चित्र कसं आहे माझ्या डोळ्यासमोर की तुला मी पायापासून नखशिखांत मी तुला पाहतो पण नखशिखांत मी तुला बघत असताना तू दिसायला कसं आहे की तुझ्या पायाचं वर्णन करावं असं महाराजांच्या लक्षामध्ये आलं त्याला कौमुतिक न्याय असं म्हणतात न्यायशास्त्रामध्ये मग तुझे पाय जर इतके सुंदर आहेत तर तू किती सुंदर असतील मला त्या बाकीच्या कुठल्या गोष्टीचं महाराज म्हणतात मला वर्णनच करायचं नाही मुळातच तू सुंदर आहे राम बरोबर कृष्ण बरोबर सुंदर बरोबर बाई आणि राजा सुकुमार मदनाचा पुतळा सुकुमार मदनाचा श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बोलून झाली वेडे मदन पोटा आले बापुढे कोणीकडे इंद्रचंद्र प्रमाण पुन्हा काकड्यात घेऊन जातो तुझे निळे कोटीचंद्र प्रकाशे कमाला नाही ना हास्य वदन हसे
देवाचे डोळे कमळासारखे आहेत, मोत्यासारखे, महाराज हिऱ्यासारखे, मोत्यापेक्षाही श्रेष्ठ असे देवाचे दंतकांती आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नानीळ पाकली प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथील शोभा. सर्व गुण संपन्न, षडगुण ऐश्वर्य संपन्न तो परमात्मा आहे. महाराजांची नजर फक्त त्या देवाच्या पायाजवळ स्थिर झाली. तिथून ती नजर महाराजांची वरच जायला तयार नाही, कारण त्या पायाचं जेवढं सामर्थ्य आहे. काय आहे देवा तुझ्या पायाजवळ? महाराज म्हटले, जेव्हा तुझ्या पायाच्या ठिकाणी जेथे लक्ष्मीचा वास, ती लक्ष्मी तुझ्या पायाजवळ राहते. एक. नंबर 2, जेथे लक्ष्मीचा वास, पायामध्ये देवाच्या लक्ष्मी राहते. देवाच्या पायामध्ये गंगा देवाच्या पायाजवळ स्थिर झाली. 2. आणि म्हणून तुझे पाऊल जे आहेत, ते पाय आहेत, ते फार सुंदर आहेत, सुकुमार आहेत. तुझी पाऊले सुकुमार. बरं, एवढंच नाही, जो संसारिक आहे त्या संसारिकासाठी, त्याला त्याचा संसार चालवण्याकरता काही गोष्टींची नितांत गरज आहे. मग काही गोष्टी म्हणजे काय? पूर्वीचा काळ सोडून द्या, वस्तू दिली तरी माणसाचं काम होत होतं. पूर्वीच्या कालावधीमध्ये बोलून जातो, 12 बलुतेदार जी प्रक्रिया होती पूर्वी, त्याच्यामध्ये ते काम करायचे. मग काम केल्यानंतर पैशाला किंमत त्या कालावधीमध्ये नव्हती. मग त्याला वस्तू दिली की त्याच्या घरातलं काम होऊन जायचं. भाजीला काही नसेल, न्या मळ्यात आमच्या ते वांगी न्या, काही डाळ तुम्हाला घेऊन जा, काही दूध घेऊन जावा. वस्तू दिली, पैशाला किंमत नाही. संसारामध्ये अलीकडच्या कालावधीमध्ये पैशाला गरज आहे. पैसा कुणाला नको आहे? पैसा प्रत्येकाला लागतो महाराज. पण तो पैसा कमवत असताना योग्य मार्गाने कमवला पाहिजे, हा वारकरी संप्रदाय शिकवण आहे, तुकोबारांची शिकवण आहे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे. आणि बर कमवलेल्या धनामध्ये सुद्धा आसक्त असता कामा नये, उदास विचारी वेच करी. मग हे जर आम्ही सूत्र सांभाळलं तरच उत्तमाची गती तो एक पावी, उत्तम भोगील जीव खाणी. तर याची टोपी त्याला आणि त्याची टोपी त्याला, दोन्ही आपल्यालाच. यानं उद्धार नाही होत, अधोगती होते, पिढ्यानपिढ्या नरकामध्ये जातात. मग पैशाची गरज आहे. मग संसार करणाऱ्या लोकांना जर पैसा हे त्याचं सर्वस्व जर असेल, तर संसारिकासाठी तुकोबांनी मार्ग दाखवला. नको त्याच्या दारामध्ये याचक होऊन भीक मागण्यापेक्षा तुम्ही पांडुरंग परमात्म्याची जर उपासना जर केली, तर त्याच्या पायामध्ये लक्ष्मी राहते. आणि तुम्ही त्याच्या चरणाची जर सेवा केली, तर त्याची सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल. अधिक लक्ष्मीची कृपा तुमच्यावर संपादन होईल. एकट्या लक्ष्मीची तुम्ही प्राप्ती करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही नारायणाची प्राप्ती जर केली, त्याची कृपा जर संपादन केली, तर लक्ष्मीची कृपा तुम्हाला आपोआप प्राप्त होईल. ज्ञानोबरायचं प्रमाण नित्यने म्हणा मी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ येईल. आणि जिथं लक्ष्मी नाही, लक्ष्मी चंचल आहे. मकारो कसं चंचला, त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे, चंचल आहे ती. आणि ती लक्ष्मी एका जागेवर कधी स्थिर राहत नाही. तिच्या मनासारखं जर घडलं तर तिथं राहते. मनाच्या विरोधामध्ये घटना जर घडल्या तर लक्ष्मी त्या घरात राहत नाही महाराज, ती निघून जाते. स्थिर राहील लक्ष्मी, चंचल आहे ती. आणि ती जर नारायणाची जी पत्नी आहे, मग तुम्ही नारायणाची जर उपासना केली तर ती राहते कुणाजवळ? नारायणाजवळ ती स्थिर राहते. ती स्थिरावली मुकुंदी जैसी, 9व्या प्रमाण आहे. तिलाही कुठंतरी स्थिरता पाहिजे. ऐका जरा, तिलाही स्थिरता पाहिजे. पाऊस भयंकर पडला म्हणून निवाऱ्याला आम्ही एका शेडमध्ये आलो. पण ज्या शेडमध्ये निवाऱ्याला आलो, त्या शेड मधला पत्र्यामधून पाणी इतकं गळत होतं की एकही छिद्र नाही असं नाही, अक्कच्या अक्क शेड गळत होतं महाराज. तिथं आम्हाला निवारा मिळणार नाही. मग आम्हाला अशा ठिकाणी निवाऱ्याला जावं लागेल, तो आमचं संरक्षण करेल. लक्ष्मीला आपलं संरक्षण कुठं होईल हे फक्त तिला कळालं. कारण सगळ्या जगाला लक्ष्मीची गरज आहे. आणि मी जर त्यांच्या ठिकाणी जर गेले तर मला स्वास्थ्य मिळणार नाही. सुख शांती समाधान लक्ष्मीला पाहिजे आहे, पण तिला तिथं मिळत नाही. तिने विचार केला, आपण देवाच्या पायाजवळ जर गेलो तर तिथं आपल्याला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती देवाच्या पायाजवळ गेली. पण चिंतन असं आहे, श्रीमद भागवतामध्ये फार विस्तरणी कथा आहे. त्या कथेचा विस्तार मला करायचा नाही. ती देवाच्या पायाजवळ गेली कशी? समुद्र मंथन झालं, 14 रत्न बाहेर पडली. पहिलं रत्न जे बाहेर आलं ते लक्ष्मी आहे. प्रत्येकाला वाटलं ती मला मिळाली पाहिजे, संपला. जो लक्ष्मीच्या मागे जातो त्याला ती मिळत नाही, हा सिद्धांत आहे. पण जो लक्ष्मीच्या पाठीमागे जात नाही
त्याला ती मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून ती लक्ष्मी भगवान महाविष्णूंच्या जवळ गेली. भगवान महाविष्णू सांगितलं मला तुझी गरज नाही बाबा, पण देवाला लक्ष्मीने सांगितलं तुम्हाला माझी गरज नसेल पण मला तुमची गरज आहे. आणि म्हणून तिने सांगितलं तुम्ही माझा स्वीकार जरी केला नाही तरी चालेल, पण मला तुमच्या पायाजवळ तरी जागा द्याल ना. म्हणून ती लक्ष्मी देवाच्या पायाजवळ राहिली. म्हणून तुकोबराय बोलली जेथे लक्ष्मीचा वास. म्हणून लक्ष्मी राहते देवाच्या पायाजवळ. म्हणून संसारिकाला गरज आहे पैशाची, धनाची गरज आहे. पैसा कुणाला नको आहे. गरीबाला पैसा पाहिजे, श्रीमंताला पैसा पाहिजे, संसारिकाला पैसा पाहिजे, पारमार्थिकाला पैसा पाहिजे, वारीत सुद्धा पैसा पाहिजे. म्हणून दिंड मालक सगळे पावती भरा, पैसे द्या. पैसा दिल्या तुम्ही नाही, म्हणजे मी कुठलं तरी ऐकतोय ते सांगत असेल कदाचित. बरं तुमच्या तर दिंडीला पैसा लागत नाही असं कोण म्हणतो? नगरपालिकेने एकंबेला जागा दिली फुकट, मला बोलायचं नव्हतं. पैसा पाहिजेच ना. इथे काहीच मिळत नाही पैशाशिवाय. पैसा सगळ्यांना लागतो. पण तो पैसा कसा आहे? तुम्ही धनाच्या पाठीमागे लागू नये असं महाराजांचं प्रमाण आहे. त्या पैशावर विश्वास नाही ठेवायचा, प्रमाण देत नाही. या धनाचा न जरी विश्वास जैसी तरुवरी छाया, यातायाते न चुके तरी भोगशील काया. या हरिनामे विण तुझा जन्म जाई रे वाया. या रागी चिंती तू विठोबाचे पाया. तू बाकीचं काय करू नको, या धनाचा विश्वास ठेवू नको. या धनाचा न जरी विश्वास जैसी तरुवरी छाया. पूर्वेला सूर्य उगवला तर त्या झाडाची सावली पश्चिमेला पडते, आणि पश्चिमेला सूर्य मावळा गेला की झाडाची सावली पूर्वेला जाते. म्हणून तसं धन आहे. सकाळी धन आमच्या जवळ असतं, दुपारी आपल्या जवळ नाही, संध्याकाळी पुन्हा येतं ते, सकाळी पुन्हा आपल्या जवळ नसतं. तशी ती अवस्था आहे, चंचल आहे ते. मग तुम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर भगवान महाविष्णूची तुम्ही सेवा केली की लक्ष्मीची प्राप्ती तुम्हाला प्राप्ती. छोट्याशा एका वाक्यात महाराजांचा दृष्टांत. एक ब्राह्मण महाराजांच्याकडे आला. महाराजांनी देवाच्या पायाचं चिंतन केलं. प्रमाण खूप आहे त्याला. माझे चित्त तुझे पाया मिठी पडली पंढराय. माझे चित्त तुझे पायी राहावा ऐसे करी काही. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. महाराजांच्या अंतःकरणामध्ये देवाचे पाय होते. मग देवाचे पाय होते, देवाचं स्वरूप होतं, म्हणजे लक्ष्मी महाराजांच्या अंतःकरणामध्ये होती. मग एक ब्राह्मण महाराजांच्याकडे आला आणि महाराजांना म्हटलं घरी खायला काही नाही, दरिद्रे 8 दिवस उपवास आहे, काहीतरी द्या. महाराज म्हटले तत्वज्ञान तेवढं काही मला आता सांगू नका, काहीतरी द्या. म्हणजे काय पाहिजे? काही नाही, ज्यानं भूक भागेल, अन्न काहीतरी मिळेल असं काहीतरी द्या. महाराज म्हटले आता माझ्याकडे काही नाही, पण एक काम कर, तुला धन पाहिजे असेल तर म्हणले लोहगावला जा, तिथे एक ब्राह्मण आहे, तो ब्राह्मण तुला काय देईल तेवढं म्हटले घेऊन ये. काय दिलं त्याला? कुळवाच्या 3 पासा होत्या. ते ब्राह्मण त्या पासा त्याला त्या जड झाल्या खांद्यावर, 2 त्यानं फिकून दिल्या आणि एकच कुळवाची पास तो घेऊन आला. महाराजांनी त्याच्यावर फक्त कृपा कटाक्षाने हाळले आणि नजर टाकल्यावर ती पास सोन्याची झाली. बस, आता मी बाकीचं काय सांगत. ते 2 कुठे गेले आणि काय कुठे गेले, काय करायचं? बघितलं तरी ती पास सोन्याची. मग महाराजांनी बघितलं तर लोखंडाची पास सोन्याची होते. याचं कारण काय? कारण त्याचं कारण आज चित्तामध्ये पांडुरंग परमात्मा, लक्ष्मी आई साहेब पांडुरंग परमात्मा सहित नारायणा सहित महाराजांच्या अंतःकरणामध्ये होत्या. मग जर देवाच्या पायाचं चिंतन केलं तर ही जर तुकोबरायांची अवस्था. महाराज म्हणतात तुम्ही जरी देवाच्या पायाचं चिंतन केलं, देवाच्या स्वरूपाचं चिंतन जर तुम्ही केलं तर तुम्हालाही तीच अवस्था प्राप्त होते जी माझी झालेली आहे. 1 नंबर 2, आत्मा अनात्मा देह आत्मिक बुद्धीमध्ये जावं, स्थिर राहावं. या अवस्थेला पोचले काय असतात? तीर्थयात्रा कराव्या, उद्धार प्राप्त करून घ्यावं, अंतःकरण शुद्ध करावं, असा विचार करणारी काही माणसं आहेत. महाराज म्हणले खऱ्या अर्थाने तुम्ही तिथपर्यंत जाऊच नका. एक तर तुम्ही केलं पाहिजे ते जवळ सकल सिद्ध आहे हात चालावया पाय. ज्ञानोबऱ्याचं प्रमाण देऊन जातो जरा विरोधाभासातलं. तुम्ही दुरी तीर्थात येणं जावे आणि शरीरात येणं पिडावे. काही हे तुम्हाला बाकीचं काहीच करायची गरज नाही असं ज्ञानोबऱ्यांची भाषा. पण जे तीर्थयात्रा करायला जातात त्यांच्यासाठी महाराजांचं प्रमाण तुम्ही ते करतच बसू नका. ही सगळी तीर्थ जी आहेत ही सगळी तीर्थ त्या देवाच्या पायाजवळ आहे. प्रमाण पहा कसं आहे ते. एक पहिलं प्रमाण पहिल्यासाठी कमला विलसली पायी आर्त तुळशीचे ठाई ब्रह्मादिका अवसरो नाही यशोदे ओसंगा. एक प्रमाण लक्ष्मी आहे सब देवाच्या पायाजवळ. आणि दुसरं प्रमाण जर कोणतं असेल तर प्रमाण त्याचं असं आहे, उपमा द्यावी कवणी अंगा. अरे तुला कुठल्या अंगाने उपमा द्यावी, कुणाची उपमा द्यावी? चरणी जन्मली गंगा 16 सहस्त्र रामा संभोगा
नित्यनपुरती कामिनी. तुझ्या चरणाजवळ गंगेचा उगम झालेला आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीचे गंगा आहेत आणि म्हणून गंगा आली पापा नाश. मग आता तिथं गंगेत स्नान करायला जायची आम्हाला गरज नाही. तुझ्या पायाचं दर्शन घेतलं तरी आमचं अंतःकरण बहिरंग दोन्ही शुद्ध होतं. म्हणून महाराज म्हटले जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापा नाश. आणि हे तुझे देवा तुझे पाऊल आहेत ते सुकुमार आहेत, सुंदर आहेत. सुकुमार शब्दाची व्याख्या आहे ज्याला काहीच सण होत नाही असं जे आहे. म्हणजे हत्तीच्या पायाखाली दोरा ठेवला तर वर बसलेल्या राजाला सर्दी होते का? तो इतका नाजूक आहे. तसं देवाचे पाय नाजूक आहे. तुझी पाऊले सुकुमार. महाराज म्हणतात माझं मन तिथं भ्रमरासारखं गुंतून राहतं. तेथे मन माझे भ्रमर. तेथे म्हणजे कुठं? जेथे लक्ष्मीचा वास, जेथे गंगारी पापानास, तेथे मन माझे भ्रमर. एवढंच नाही, जेथे ठाव दिला संत जनी सुखे राहिले लपवली. कारण देवाच्या पायाजवळ सुख आहे. तुका म्हणे काळी नमागो आणि तू तुझे पायी सुख सर्व तुझ्या पायाजवळ सुख आहे म्हणून संत महात्मे त्या सुखाकार अखंड वृत्तीमध्ये स्थिर राहिले. आणि त्या वृत्तीमध्ये स्थिर राहिल्याबरोबर महाराज म्हणतात ठाव दिला संत जनी सुखे राहिले लपवली. आणि मग शेवटचं आम्ही सांगितलं की जो शृंगार देवाने केलेला आहे योगी यांची कसवती दावी तसे नेत्रपटी उभा भिवरेच्या तिथे देखला देव प्रमाण त्याला अनुपम्य मनोहर कासे कसिला पितांबर चरणी ब्रिदाचा तोडा आहे. कशाचा आहे? ब्रीद आहे. आणि ब्रीद म्हणजे ते तोडे आहेत ना ते देवाचं नामचिंतन करतात. चौवेदी जाण साई शास्त्रे कारण 18 पुराणे हरीशी गाती. आणि ते तोडे रुणझुणू वाचतायत. आणि तिथं त्या देवाच्या पायाजवळ ते तोडे आहेत. आणि म्हणून महाराज म्हटले तोडे घातलेत म्हणून सुकुमार ते देवाचे पाया. जेथे लक्ष्मीचा वास गंगा आली पापनाश. तुझी पाऊले सुकुमार मन माझे भ्रमर. लक्ष्मीचा वास गंगा आली पापनाश. तुझी पाऊले सुकुमार मन माझे भ्रमर. कुमारी Baby, go far, लक्ष्मीचा वास गंगा आली पापाना. तुझी पावले सुकुमार तेथे मन माझे बरोबर. महाराज म्हटले की देवा तुझ्या पायाजवळ लक्ष्मीचं अस्तित्व आहे. गंगा तुझ्या चरणाजवळ स्थिर राहते. सर्व सुख तुझ्या चरणाजवळ स्थिर राहतात. सुंदर असे असणारे देवा तुझं स्वरूप आहे. पण तिथं माझ्या जन्म मृत्यूला कारणीभूत असणारं जे चंचल असं असणारं जे मन आहे. चंचल मन कृष्णा प्रमाती बलवद दृढ. चंचल आहे ते मन आणि जन्म मृत्यूला कारण आहे ते, बंध मोक्षाला कारण आहे ते मन आहे. म्हणून ते मन मी तुझ्या चरणाजवळ स्थिर करतोय. म्हणून तेथे मन माझे भ्रमरासारखं प्रेम देवावर असावं. भ्रमर कसा प्रेम करतो? देह जावो अथवा राहो तसं आपलं पाहिजे आहे. पांडुरंगी दृढ भाव चरण न सोडी सर्वता आन तुझी पंढरनाथा. कमळाची पाकळीमध्ये तो भुंगा अडकतो. प्राण गेला तरी भेटत पण कमळाची पाकळी तो आतून कधी पोखरत नाही. तिला दुःख कधी देत नाही. मला किती त्रास होऊ दे पण देवा मी तुला सोडणार नाही म्हणून प्रमाण देऊन गेलो. देह जावो अथवा राहो तुझे चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तक्षणी. देवाच्या स्वरूपापासून बाजूला गेलो की माझा प्राण जाईल. इतकं देवाशी एकनिष्ठ असावं लागतं. आणि म्हणून त्या देवाच्या चरणाचं दर्शन घेण्याकरता आपण चाललोय. त्याला भेटण्याकरता चाललोय. कसे त्या देवाचे पाय त्याचं थोडस वर्णन आपण आता या अभंगामध्ये सद्गुरु कृपेने करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपली वेळ संपली कीर्तनाची आणि वाटचालीतलं कीर्तन आहे म्हणून खऱ्या अर्थाने शिणभाग घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनामध्ये प्राप्त होतं. थोड्या कालावधीमध्ये का होईना महाराजांचा अनुभव आहे. वाटचालीमध्ये जरी त्रास झाला तरी एकच करावं होतं. आता कोठे धावे मन.
इकडं तिकडं कुठं नाश्ता आहे, कुठं चहा आहे, कुठं जेवण आहे, किती लांब राहिलंय इकडं लक्ष न देता कुणाची दिंडी चाललेली आहे इकडं लक्ष न देता आता कोटे धावे मन ते आपलं मन त्या स्वरूपाशी एकनिष्ठ करावं. तुमचे चरण देखील भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद शिण भाग घालवण्याचं सामर्थ्य त्या देवाच्या दर्शनामध्ये आहे. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की ते मन इतरत्र कुठं जाऊ द्यायचं नाही, मनाने वारी करायची. अजून एक सांगू जातो, आपल्याला अभंग म्हणता येत नाही नका म्हणू, आपल्याला नित्यनेम नाही म्हणता येत नका म्हणू, पण पहिलं पाऊल जर टाकलं दिंडी सुरू झाली की राम कृष्ण हरी हा जप दिंडी विसाव्याला बसे तोपर्यंत राम कृष्ण हरी हा जप केला पाहिजे. जपामध्ये एवढं मोठं सामर्थ्य अभंग नाही म्हटलं तरी चालेल, पण राम कृष्ण हरी मंत्राचा जप मात्र आपल्या मुखातून वैखरीतून चालू असतात. कुठेही इतरत्र लक्ष द्यायचं नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. उदास वृत्तीनं देवाची वारी आपण जर केली, हे 10च दिवस फक्त आपल्या हातात आहे. तिकडून 28 दिवसाची वारी आहे, 280 किलोमीटरचं अंतर आहे, डबल आहे आपल्यापेक्षा. आणि तिकडं काय आहे ती इतकं सोपं नाही, ते महाराज फार कठीण वारी आहे तिकडची. मुक्ताई आईसाहेबांची वारी त्याच्यापेक्षा कठीण आहे, फार कठीण आहे. निवृत्तीनाथांची वारी त्याच्यात तीही कठीण आहे महाराज. संतांच्या सानिध्यामध्ये आम्ही वारी केली तर आमचा शिरभाग तिथं महाराज घालवण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी ते आम्हाला ते हाताला धरून आम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. आणि म्हणून या 10 दिवसामध्ये एनर्जी आम्ही गोळा करायची. ती जर एनर्जी गोळा केली तर वर्षभर तरी किमान आमच्या संसारामध्ये सुख प्राप्त करून द्यायचं सामर्थ्य त्या भक्तकाम करतो पंढऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी. आणि म्हणून आपण वारीमध्ये उदास वृत्तीनं देवाचं चिंतन करावं आणि ती व्रतवैकल्य ती वारी आपण करावी असा संदेश तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून देतात. आणि म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणावर समर्पण करतो आणि सेवा या ठिकाणी पूर्णविराम देतो. जेथे लक्ष्मीचा वास गंगाली पापाना श्री पावले सुकुमार तेथे मन माझे ब्रह्म ठाव दिला संत जनी सुखी राहिले लोक. तुका म्हणे वाकी भाट झाली तिनी लोकी तुझी पावले सुकुमार तेथे मन माझे ब्रह्म किंबवना तुमचे केली धर्म कीर्तने सिद्धी गेले. येत माझे जे उरले पायी कपड चालीला वेळ लावून न देता. पाऊस आलेला आहे, लोक डोळे झाकायला लागलेले. भजनाचा आनंद आपण दिवसभर घेतच आहे. आता कीर्तनामध्ये वेगळं भजन करायची काय मला वाटते काही गरज नाही. तुका म्हणे वाकी भाट झाली तिनी लोकी तुझी पावले सुकुमार तेथे मन माझे भ्रमरू विठ्ठल जय जय गोरा सुंदरी श्री ज्ञानेश्वर कायाच्या प्रसादे काय बोलिलो गेलो मजा क्षमा करणे संती नोळे अंग नोळे उपदेश तुमचे बरोबरी होती मजा क्षमा करणे संती नोळे अंग तुमच्या प्रदेशे पूर्णे जन्मोजन्मी काम मजा क्षमा करणे संती नोळे अंग होती. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम.